व्हिडिओ क्लिप आहे चालू आहे. चालू केली. हां तर मी काय बोलत होतो, आपण सध्या आलोय बदलापूर या ठिकाणी. बदलापूर ही एक नैसर्गिक जागा आहे. त्यापैकी हे आहे एक कोंडेश्वर म्हणून. तर इकडे मी बोलतो कॅमेरा तिकडे. हां चल. हा कोंडेश्वर म्हणून ही जागा आहे. तशी ही पावसाळ्यात जागा खूप फेमस असते, कारण याच्याकडे धरण भरपूर असतात, पाणी भरपूर वाहत असतं. आता जरा बघाल तर इकडे भरपूर कमी प्रकारात पाणी दिसेल तुम्हाला, कारण पावसाळ्या हवी कमीच पडलेला आहे. तर तुम्हाला याच्यात पाणीच्या ठिकाणी जास्त दिसणार नाही. तर बाकीची माहिती आपल्याला ते रोहन कांबळे देतील, कारण ते जरा धरणाचं बांधकाम बघतायत. तर तुम्ही संक्षिप्तपणे त्यांना विचारा. हाय, दिस इज रोहन कांबळे and you're watching MTV बकरा. बकरा 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 बकरा. बकरवून गेला का? हा तो बकरा. आता पुढची माहिती देतील अविनाश वीर. बकरा 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 हे धरण. आणि आवा ते गाणं बोल ना. कुठलं रे? बाई बाई मी धरण धरणी धरण धरण धरण. अरे धरण बकऱ्या बाई मी धरण. हाय फ्रेंड्स, दिस इज रोहन कांबळे and here is my friend with Vishal Khone. Hi. He is giving you some information about this place, and now you start to give information. Okay, thank you. नमस्कार, मी विशाल. मला वाटतं आपण सध्या महाराष्ट्राच्या ठिकाणी आहोत, तर आपल्याला मराठी बोललं जास्त सोयीस्कर वाटेल. तर त्यामुळे मी तुम्हाला मराठी मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इंग्लिश येतच नाही जास्त, म्हणून त्यामुळे मी तुम्हाला इंग्लिश एक्सप्लेनमध्ये पण करू शकत नाही. तर तुम्हाला आता मी माहिती देणार होतो बदलापूर या ठिकाणची. तर बघतात हे तुम्हाला समोर दिसतात ती गावची सगळी वस्ती आहे. इकडे भरपूर कठीण परिस्थितीमध्ये ते लोक जीवन जगतात. पाण्याची कमतरता असते, तुम्हाला इकडे बघायला मिळत असेल. जरा तुम्ही दाखवा त्यांना, पाणी भरपूर कमी आहे या पावसाळ्याच्या दृष्टीमध्ये. तर जास्त पण तुम्हाला सगळं निसर्ग तुम्हाला ओसाड दिसत असेल. ह्याचं कारण हेच आहे की आपल्याकडे सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे भरपूर पाण्याची टंचाई होत आहे. तर तुम्हाला निसर्ग दाखवण्यासाठी तुम्ही येऊ शकता, तर पावसाळ्यात येऊ शकता तुम्ही इकडे निसर्ग बघायला. आणि सध्या आम्ही पाणीच्या शोधात आहोत, तर आम्हाला दूरपर्यंत कुठे पाणी दिसलंच नाही आहे. तर अजून काय बोलू शकतो आम्ही याच्यात, आम्हाला काही सुचत नाही. मी इकडे थांबवतो. धन्यवाद. हां.